वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे माझा सेकंड व्लॉग आणि आज मार्गशीर्ष मधला गुरुवार पण आहे, तर म्हटलं कसा या स्पेशल डे दिवशी व्लॉग नाही करायचा। तर बघूयात आज आपण काय काय करतो। आज माझं उद्यापन पण आहे, तर बघूयात कसं काय काय होत आहे। आणि हो, फर्स्ट व्लॉग जर कोणी बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते, प्लीज फर्स्ट व्लॉग पण जाऊन बघा आणि स्टे ट्यून विथ मी। मला महालक्ष्मी टाईप साडी नेसवायची होती, सो मी ती घरीच तयार केली पैठणीच्या काठाची। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ती कशी झाली आहे। त्यानंतर मी देवपूजा करून घेतली। इकडे पितांबरीच्या ऐवजी मी लिंबू यूज करते, कारण लिंबूनी देवही खराब होत नाही आणि छान चमकतात सुद्धा। त्यानंतर बाकीची लागणारी देवाची भांडी धुवून घेतली। देवपूजा झाली, आता मी सगळी इकडे पूजेची तयारी करून घेतली आहे, मी तुम्हाला पण दाखवते। तुम्ही बघू शकताय देवीचा मुकुट, श्रीफळ, गजरा, फुलं, खाऊची पानं आणि मी शिवलेलं वस्त्र सगळं मांडून घेतलंय। त्यानंतर मी कलशाची पूजन केले। कलशामध्ये हळदी कुंकू, फूल, तांदूळ, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून पूजा करून घेतली। मला काय चुकत असेल तर सांग हा। मला एक्सपिरियन्स आहे हा। हो, एक्सपिरियन्स आहे ना तुला। मी आधी हेच करत होतो लग्नात। छान वाटतं ना मुकुट, मला खूप आधीपासून घ्यायचं होतं। हा, तू हे शिवलंयस ना तुझ्या हाताने? खूप छान शिवलंय। छान वाटतंय? हो, वाटलं नव्हतं मला, मी काही शिवलं नाही ह्याच्या आधी, फर्स्ट टाइम शिवलं असं। हो खूप। आणि हो, हे शिवणकाम वगैरे मला अजिबात येत नव्हतं। हा, नॉर्मल आपले टॉप वगैरे अल्टर करणं एवढंच, पण मलाच विश्वास बसत नव्हता की मी इतकं सुंदर वस्त्र शिवलंय। तुम्ही पण सांगा की कसं शिवलंय, कसं जमलंय का नाही मला। त्यानंतर लक्ष्मी देवीचंही पूजन करून घेतलं, गणपती बाप्पा आणि कुबेर यंत्र आणि त्याचा फोटो मांडून त्याचंही पूजन केलं। आणि इकडे मी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली आहे, खाऊची पानं आणि आपली रांगोळी फुलं यूज करून, कारण मला सकाळी लवकर लॉग इन करायचं असतं ऑफिसचं। त्यामुळे जसं होईल तसं मला सिंपल आणि सोबर आणि स्वीट असं मी पूजा केली आहे। बघा आवडती आहे का, कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रतीक माझ्यासाठी कॉफी करतोय हो ना? अशी रोज करत जा जरा। बाय द वे, हे कपलचा फोटो जो दिसतोय तो आमच्या दोघांचा फोटो आहे तो। आणि हे कोणी दिला तुला? सुप्रियाने। कोण सुप्रिया? तू। सुप्रिया कसं काय बोललास तू आज? हा, मग मी त्याला बर्थडेला गिफ्ट केलेला। दिस वन। थांब, सोडू नको। चेस। माझ्या नवऱ्या दिनासाठी एवढी फळ आणले, मी एवढं खाणार आहे आज, उपवास आहे माझा। त्यानंतर ऑफिसचं लॉगआउट झाल्यानंतर दरवाजात थोडी तरी रांगोळी हवी, म्हणून इथे लक्ष्मीची पावलं काढली आहेत मी, कारण आज उद्यापन आहे माझ्या घरी, तर घराबाहेर तरी रांगोळी हवीच। त्यामुळे मी सिंपल आणि स्वीट अशी पॅचवाली रांगोळी काढली, जी झटपट होऊ शकते, कारण मला स्वयंपाकाचंच पण बघायचं होतं। तरी आईंनी बऱ्यापैकी आवरलेलं, त्यामुळे मला इतका लोड नाही आला आणि म्हणून मी बाकीची पण कामं करू शकले। त्यानंतर थोडं घर आवरलं, मस्त साफसफाई करून घेतली आणि सायंकाळच्या वेळी दिवा, धूप, अगरबत्ती लावून परत एकदा पूजा केली, कारण मला कहाणीसुद्धा वाचायची होती। आणि सायंकाळची वेळ आहे तर धूपचा सुगंध, वाव, इतकं प्रसन्न वाटतं ना घरात। त्यानंतर मी कहाणी वाचली। पोळ्यांचा स्वयंपाक रेडी झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली। जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव पीतांबर परिवर वंदना। ही आहे माझी आई, म्हणजेच काकी सुहासिन, म्हणून मी तिला जेवायला बोलवलेलं।
जेवण वगैरे झाल्यानंतर ना साडी, खण, नारळ, फळ आणि लक्ष्मीचे पुस्तक देऊन तिची ओटी भरली. मी इकडे गजरासुद्धा आणलेला सवासीन बसल्यानंतर ना तिला घालायला, पण तेव्हा नाही जमला म्हणून मी ओटी भरताना दिला आणि तिला घातला. इतकं काय मला शूट करायला नाही जमलं, पण जेवढं केलं आहे ते तुम्हाला आवडलं की नाही ते नक्की सांगा. तर असं झालं माझं मार्गशीर्षमधला गुरुवारचं उद्यापन. तर भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.